गणपतीपुळे पासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गणपती बाप्पाचं भव्य दिव्य मंदिर तुम्ही पाहिलंय का? तर जय स्वामीनाथ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रत्नागिरी एक्सप्लोसिव्ह डे 2 पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरीमध्ये असलेलं जय विनायक मंदिर. तर दुपारी जयगड किल्ला फिरून येऊन गेलो आम्ही जय विनायक मंदिर बघायला. मग दुरूनच मंदिर खूप भारी दिसत होतं. मग मंदिराच्या जवळ गेलो तर खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरण आम्हाला इथे बघायला मिळालं. मग आम्हाला मंदिराच्या मध्ये जायचं होतं, तेवढाच गौरव दुसऱ्याचे फोटो काढायला लागला. म्हणता ए फोटोग्राफर आता एरी. मग मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाच्या आधी आम्हाला मुशेराचे दर्शन झाले आणि फायनली दर्शन झाले आपल्या गणपती बाप्पांचे. आणि बाप्पांचे दर्शन करून मन अगदी प्रसन्न झालं. तर मित्रांनो, तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायचं विसरू नका बरं का. मग आम्हाला विचार आला की रत्नागिरीमध्ये नुसता समुद्राच्या लाटा बघण्याचा आनंद नाही, तर अशा काही मंदिरामध्ये येऊन तिथली खरी शांती अनुभवायचा आनंद येतो. मग निघताना प्रसाद माझ्याने खाली पडला तरी तुम्ही खाल्ला बरं का, कारण देवाचा प्रसाद हा आहे ना. मग आम्हाला तिथे हनुमान दादांचे दर्शन झाले. मग आम्हाला एक तलाव दिसला आणि सोपान बोलला कुदी मारू का म्हणे. मग गुच्चू बटराई. मग आम्हाला माहित पडलं की इथून 5 किलोमीटर अंतरावर एक बीच आहे. मग काय गौरव म्हणे यश येते दखील देऊत. मग तो पूर्ण जंगल पार करून आम्ही येऊन गेलो ते बीच बघायला. मग आम्हाला खूप आनंद झाला ते बीच बघून नाही बरं का, ते बीच साठी एवढे चालत आलो त्याचा. तर मित्रांनो, या समुद्राची विशेषता अशी की याचं नाव आम्हाला माहित नाही आणि दूरपर्यंत आम्हाला इथं कोणी दिसत नाही होतं. फक्त आम्ही 3D इथे भूतासारखे फिरत होतो. मग पटकन थोडे क्लिप घेऊन आम्ही निघालो आमच्या निवासस्थानाकडे आणि रात्री निघालो आम्ही जेवायला. मग मस्त पोटभर जेवण केलं आणि एवढं पोटभर जेवण झालं की आमचा सोपन डायरेक्ट नाचायला लागला. म्हणता आवरे. मग मी पण जॉगिंग करत निघालो रूमकडे. तर मित्रांनो, पोहोचतो तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या. आता भेटूया डे 3 मध्ये. तोपर्यंत जय स्वामीनारायण.